आपण करतोय सिंधीकडे. साहित्य आपण पाहिलं होतं. कृती करायची. काय करायचं आधी? आधी तेल घ्यायचं आणि हे पेटून द्यायचं. बरं ठीक आहे. गॅस लावा. गॅस अपन लावला. पहिल्यांदा काय? तेल टाका. किती लागणार है? इसमें तेल ज़्यादा पड़ता है क्योंकि बेसन पूरा भुना जाता है. ओके. देखिए थोड़ा और डालिए बस. ओके. पहिल्यांदा काय? मोहरी. हो. यामध्ये तडका तुम्ही नंतर पण देऊ शकता किंवा आधी पण दिलं तरी चालतंय. मग आपण काय करतोय? आधी देतोय. काय करायचं पुढे? जीरा. पुढे हिंग. आता बेसन. तेल जास्त गरम झालं ना, थोडासा तेल टाका. पातळ झालं पाहिजे. बर. बघा खुशबू तो आ रही है. एकदम ब्राउन होने के बाद पानी किती पाहिजे? कड़ी जितनी आपको क्वांटिटी चाहिए उस हिसाब से पानी रहेगा. डालिए. ये आत्ता जे आपण करतोय ये गाठे है ना, किती लोकांसाठी? अच्छा, म्हणजे त्या गाठी राहिल्या नाही पाहिजे. नाही. घ्या. आता टाकूया मीठ. मीठ बघा बरं. बरोबर. लाल तिखट आणि हिरवा तिखट दोघे टाकूया, पण ज्यांना तिखट नको आहे ते लाल तिखट टाकू नका. पुढे हल्दी. हळद. धनिया पावडर. बर. आता आपण भाजी टाकून सगळ्यात आधी आलू बटाटा ना. हो. आलू के बड़े भी पीस किए जा सकते हैं, पर हम यहाँ पे थोड़ी क्वांटिटी बना रहे हैं तो छोटे आलू काटे हैं. बरोबर. गोभी. फ्लावर. एक डालना बस. ओके. आता गवार. हे असे संबंध टाकायचे. हो. त्याला शेपटी काढून असं पूर्ण टाकायचं. देठ आपण त्याचं काढून टाकलंय. पुढे काय? मिर्ची राहिली. बर. अभी हम लोग इसको ढक के थोड़ी देर सब्जी पकने के लिए रख देंगे. बर ठीक है. उसके बाद जब सब्जी पक जाएगी उसमें हम लोग इमली का पानी और ये जो तली हुई भिंडी है वो डालेंगे. पलक मॅडम 10 मिनिटं झालेत. बराबर. झाला असेल. हो. बघूया. भाजी शिजली आहे. शिजली आहे ना. हो. अरे क्या बात है. आणि श्वास पण मस्त येतो. हां, मी हेच म्हणणार होतो. आता याला उकळी पण आलेली आहे. भाज्या शिजल्या आहेत. पुढे अब इसमें खटाई डालेंगे, तली हुई भिंडी डालेंगे, धनिया डाल के डेकोरेट करेंगे. क्या बात है. चिंचेचा हा कोळ आपल्याला घालायचा आहे. बराबर. अभी क्या? अभी भिंडी डालनी है. ओके. भेंडी आपण घातली. हो. आणि भेंडी आल्यावर याला उकळी येऊ द्यायची का? हो. आता कढीपत्ताचे क्रश करून तेही टाकून द्या. बर. कढीपत्ता आपण फोडणीतही घालू शकतो ना. बरोबर. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता काय राहिलंय? फक्त कोथिंबीरचं डेकोरेशन. आता उकळ आलीच आहे. आपण घालूयात का? हो. कोथिंबीर आपण घातली आहे. त्याला छान उकळ आलेली आहे. क्या बात आहे. सिंधी कढी तयार झालेली आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?